फारच वर्षांनी म्हणायला हरकत नाही तुला मी मालिकेमध्ये बघतोय. आता हे पुन्हा विचारणं म्हणजे चुकीचं ठरेल की तू खूप चूझी आहेस. आम्हाला माहिती आहे म्हणा की तू चूझी आहेस, पण रुद्रममध्ये असं काय होतं की तुला ही मालिका करावीशी वाटते? एकतर त्याची गोष्ट आवडली मला, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा थॉट आवडला. अत्यंत पॅशनेटली ते प्रोजेक्ट माझ्याकडे आलं. गिरीश जोशी रायटर आणि तिघंही प्रोड्युसर्स म्हणजे विनोद लवेकर, नंतर संदेश कुलकर्णी आणि निखिल शेठ, हे तिघंही अत्यंत यंग एनर्जी असलेले प्रोड्युसर्स जेव्हा हे प्रोजेक्ट घेऊन आले आणि ज्या पद्धतीने मला नरेशन दिलं आणि सगळ्यात आधी मला हे सांगितलं की मिनी सिरीज आहे. म्हणजे 3 महिन्याची गोष्ट आहे. 3 महिन्याचे जे एपिसोड्स असतील तेवढेच एपिसोड्स असणार आहेत. चालणार असं नाही. आणि मी तुम्हाला अख्खी सिरियल वाचून दाखवतो. सो मला असं वाटलं की अरे अख्खी सिरियल वाचून दाखवतो हे पहिल्यांदा घडतं आहे. कारण असं नसतं, कारण सिरियल ही ऑनगोईंग जाणारी प्रोसेस आहे. ती 1-2 वर्ष चालते सिरियल, त्यामुळे आपल्याला माहीत नाही नक्की काय होणार असतं. पण यात तसं काही नाही आहे. मला सुरुवात मध्ये शेवट माहीत असलेली पहिली मालिका जी मी करते आणि त्याचं जॉनर थ्रिलर आहे. पण थ्रिलर म्हटलं की फक्त थ्रिल असं जे असतं ते यामध्ये नाही. याच्या पोस्टरवरनं आपल्याला कळतं आहे, प्रोमोमधनं कळतं आहे की एक इमोशनल गोष्ट आहे, इमोशनल थ्रिलर आहे. आणि माझ्या प्रेक्षकांना मी ज्या रूपात बघायला आवडते, साधी खरी वाटणारी मुलगी, जे या सिरियलमधला माझा रोल असणार आहे की एक साधी मुलगी जिच्यावर अन्याय झाला आहे, ज्या टॅगलाईन्स आहे त्यावरनं कळते की न्यायाला पर्याय नाही, तिच्यावर अन्याय झाला आहे आणि त्याचा प्रतिशोध म्हणजे रिव्हेंज ती घेणार आहे. सो एका साध्या मुलीच्या मॅक्सिमम शक्तीनुसार ती कुणाला तरी सामोरी जाणार आहे. जो ट्रॅक अत्यंत मला आवडला आणि म्हणून मला करावं असं वाटतं. बाजूला होणारच का ढकलू तुला? तर तू आतापर्यंत जेवढ्या मालिका केल्या त्यामध्ये जशी तू एक ताकदीची अभिनेत्री आहेस, त्याच हिशोबाने तुला अनेक ताकदीचे कलाकार तुझ्यासोबत त्यांनी काम केलेलं आहे. हे नेहमी कॉम्बिनेशन जुळून येतंच, त्याबद्दल तुला काही असं विशेष वाटतं का? हे कसं जुळून? हो, आय एम लकी, म्हणजे आय एम ब्लेस्ड असं मी म्हणेन. कारण कुठची तू म्हणालीस असे मालिका घेतलीस, आधीचं अग्निहोत्र असेल किंवा एका लग्नाची दुसरी गोष्ट असेल, पूर्ण असं भरून जाईल स्क्रीन. इतके मोठे कलाकार आणि नुसते वयाने अनुभवाने नाही तर कॅलिबरनी मोठे असलेले कलाकार, अशा कलाकारांनी ते भरलेलं असतं प्रोजेक्ट. आणि मला फार बरं वाटतं, कारण एखादा सीन किंवा एखादा प्रोजेक्ट तेव्हाच वर्क होतं आणि तेव्हाच बघायला आवडतं जेव्हा स्क्रीनवर दिसणारे सगळे कलाकार एकमेकांच्या तोडीस तोड काम करत असतात. त्यामुळे तुम्हाला समोर काम करणार तितकाच किंवा तुमच्यापेक्षा जास्त कॅलिबरचा माणूस असेल तर तुम्ही जास्तीत जास्त प्रूव्ह करण्यासाठी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करता. आणि इकडे तर शाळाच आहे जवळपास, यातला प्रत्येक चेहरा एक नवीन स्कूल आहे. वंदनाताईबरोबर सीन आहेत माझे, मोहन सरांबरोबर आहेत. त्यातले सगळे कलाकार एकमेकांबरोबर काम करू शकत नाहीत, पण फॉर्च्युनेटली मध्यवर्ती भूमिका मी करत असल्यामुळे मला सगळ्यांबरोबर सीन करायला मिळतात. किरण सरांबरोबर मी केला, मिलिंदबरोबर केला, सुहास सरांबरोबर केला, सतीशबरोबर मी केला. सतीश खूप दिवसांनी ॲक्टर म्हणून स्क्रीनवर दिसणार आहे. त्याच्यावर मी डिरेक्टर ॲक्ट्रेस म्हणून बरेचदा कामं केली आणि त्याला मी नाही म्हणते की तू काम कर माझ्याबरोबर. MPMच्या सुरुवातीच्या पहिल्या कास्टिंग जेव्हा चालू होतं, जेव्हा पहिल्यांदा त्यांनी मला गोष्ट ऐकवली, तर म्हटलं सतीश हे आपण दोघांनी करायला पाहिजे. तो म्हटला की नाही माझ्या डोक्यात वेगळा ॲक्टर आहे आणि तो जो स्वप्नील होता. पण तेव्हापासून मी त्याच्या मागे लागले की तू काम कर. आणि यावेळेस तो योग आला की सतीश आणि मी एकत्र काम करतो. सो तुफान वाटतं, मजा येते एवढे पॉवरफुल को ॲक्टर असताना. एवढ्या पॉवरफुल ॲक्टरसोबत ही सिरीज करताना कोणासोबत तुला काम करताना जास्त मजा आली? आय नो इट्स व्हेरी म्हणजे हा फारच वाईट प्रश्न आहे, पण तरी म्हणजे याचं उत्तर अवघड पण नाही आहे, म्हणजे याचं काही उत्तरच नाही आहे. कारण प्रत्येक माणूस त्याची एक वेगळी जागा निर्माण केलेली आहे या क्षेत्रामध्ये आणि यातल्या प्रत्येक भूमिकेसाठी इतका ॲप्ट कास्टिंग होऊच शकलं नसतं. म्हणजे मला हे श्रेय संदेश, विनोद आणि निखिलचं वाटलं की त्यांच्या शब्दातली ताकद आहे ही की कितीतरी यातले नट सिरीज करायला तयार नसतात, टेलिव्हिजनवर काम करायला तयार नसतात, ते या प्रोजेक्टसाठी तयार झाले. त्याचं कारण गिरीश आणि हे प्रोडक्शन आणि झी युवा असेल. सो मला असं वाटतं की यातले कुणालाही रिप्लेस करता येणार नाही. आनंद अलकुंटे असेल, सतीश असेल, किरण सर असतील, कोणीही असेल. सो तुम्हाला कळेल त्यातले कदाचित काही ट्रॅक तुम्हाला जास्त आवडतील, काही कमी आवडतील, असं तुमच्या बाजूने होईल. पण माझ्यासाठी हा प्रत्येक मोमेंट खूप महत्त्वाचा आणि प्रेशियस आहे. तुमच्या नवऱ्याविषयी काही सांगायचं आहे मला. त्यांच्या गाडीला ॲक्सिडेंट नव्हता झाला. मुक्त तू नाटकात काम केलंस आणि नाटकामधला जो ऑडियन्स असतो तो खूप एक्सपेरिमेंटल असतो, जो एक्सपेरिमेंट एक्सेप्ट करतो. पण सिरियल्स, मालिकांच्या बाबतीत हे एक्सपेरिमेंट्स फार कमी होताना दिसतात, कारण पूर्वग्रह आहे की ऑडियन्स इज नॉट प्रिपेअर फॉर इट. मग रुद्रम करताना तुला ऑडियन्सवरती किती भरोसा होता ह्या?
माझा 100% विश्वास आहे. एक तर 5 वर्षापूर्वी मी जेव्हा नाटकाची निर्माती झाली तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपणच ठरवलंय की प्रेक्षकांना काय आवडते किंवा काय नाही, आणि ते चुकीचं आहे. त्यांना जर तुम्ही काही चांगलं वेगळं दिलं तर चांगल्याच्या शोधात प्रेक्षक असतात, आणि सगळे प्रेक्षक, आणि मराठी ऑडियन्स हा अत्यंत ग्रूम झालेला ऑडियन्स आहे. लहानपणापासून चांगल्या गोष्टी बघत आलेला ऑडियन्स आहे. आपल्याकडे मौलिक साहित्य आहे, आपल्याकडे कलाकृती आहेत, थिएटर आहे. सो लहानपणापासून या सगळ्या गोष्टी बघत आलेला एक ग्रूम झालेला ऑडियन्स तुमच्यासमोर असतो. तेव्हा तुम्ही त्याच्या एक बेसिक ॲव्हरेज बुद्धिमत्ता गृहीत धरून काहीतरी दाखवायला लागला तर तोही कंटाळतो. आणि मी पण एक ऑडियन्स आहेच ना. जेव्हा मी काम करत नाही आणि दुसरं प्रोजेक्ट बघते तेव्हा मी स्वतः एक ऑडियन्स असते. तेव्हा मला कळू शकतं की मला काय आवडते किंवा काय नाही. तर माझा 100% विश्वास आहे प्रेक्षकांवर. तुम्ही वेगळं करायला हरकत नसते, त्यांना चांगलं हवं असतं, कंटेंटफुल हवं असतं, आणि ते यामध्ये आहे. तो कॉन्टेंट त्यांना मिळणार आहे आणि ते असणार आहेत रुद्रबरोबर. एक शेवटचा प्रश्न, ह्या मालिकेसाठी तुला एक वेगळा लुक नाही पण एक वेगळं पोश्चर आणि एक फ्रेम, चष्म्याची फ्रेम, हा बदल झालेला आहे. तर हा बदल ह्या कॅरेक्टरची गरज होती की एक वेगळा लुक आणायचा? गरज होती. त्यांनी ती रागिणी देसाई उभी राहिली अख्खी. त्या माझ्या कॅरेक्टरचं नाव रागिणी देसाई आहे. आणि तू तर पहिला भाग बघितलास. ज्यांनी बघितलं नाही त्यांच्यासाठी मी जास्त रिव्हील करणार नाही, पण मी यामध्ये विविध अवतारात दिसते सतत. त्यामुळे ती एक रागिणी जी प्रेक्षकांच्या कायम बरोबर असणार, त्यांच्या मनात पूर्णपणे बिंबणं गरजेचं होतं. आणि त्यामुळे हा जो एक अत्यंत साधा लूक आहे माझा, त्याच्यासाठी फार वेगळी कलाकुसर नाही आहे. जो साधा लूक मेंटेन करतानाच खरं तर जास्त त्रास होतो, तो साधा लूकची ती रागिणी देसाई, आणि ती वर्क होईल आणि जी भूमिकेची गरज वाटते. थँक्यू सो मच. थँक्यू. हा व्हिडिओ तुमच्या हाती लागला असेल तर 3 शक्यता आहेत. एकतर मी तुरुंगात आहे, किंवा मला किडनॅप केलंय, किंवा माझा खून झालाय. पण तुम्हाला सत्य कळायला हवं.